संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच झुंबड केलेली आहे। कारण की इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये इंधन दरवाढीची चर्चा बरीच रंगली आहे आणि त्याचाच पडसाद आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उमटलेले आहेत। युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवांनी शहरामध्ये वेग घेतला आणि त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर ही अशी वाहनधारकांची गर्दी पाहायला मिळाली। रविवार आणि धुलीवंदनामुळे काही ठिकाणी पेट्रोल आलं नसल्यानं पेट्रोल पंप बंद होते आणि त्यामुळे अफवा अधिक मोठ्या प्रमाणावर पसरली। काही ठिकाणी पोलिसांनी पाचारण करावं लागलं। मात्र सध्या युद्धाचे कोणतेही परिणाम पेट्रोलबाबत जाणवत नाहीयेत। मुबलक साठा उपलब्ध आहे आणि त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनच्या अध्यक्षांनी केलेलं आहे। ही दोन दृश्य पेट्रोल पंपावर रात्री सुद्धा गर्दी होती छत्रपती संभाजीनगरमध्ये। दुसरीकडे दिवसाही वाहनधारकांची रीघ पाहायला मिळते आणि फक्त संभाजीनगरच नाही तर नांदेड आणि हिंगोलीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळाली। मध्ये जे युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरामध्ये अशी अफवा पसरली आहे की पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंप बंद राहतील आणि पेट्रोल आणि डिझेलचा हा तुटवडा निर्माण होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हे पेट्रोल पंपावर गर्दी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। पण बघू शकतो की आपण छत्रपती संभाजीनगरातील एका पेट्रोल पंपावर आलेलो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत आहेत। अशी अफवा पसरली होती की काही कमी कालावधीचं पेट्रोल छत्रपती संभाजीनगरात शिल्लक राहणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी गर्दी करताना बघायला मिळत आहे। मोठे वाहनधारक असतील किंवा टू व्हीलर चालक असतील हे आता पंपावर गर्दी करत आहेत। यामुळे कुठेतरी कृत्रिम पेट्रोलचा तुटवडा छत्रपती संभाजीनगरात निर्माण होताना आपल्याला बघायला मिळत आहे। आणि पेट्रोल पंप हे नागरिकांनी गर्दी केल्यामुळे साठा संपल्यामुळे बंद करण्याची वेळ आहे। मात्र पेट्रोल असोसिएशनच्या अध्यक्षांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की हे पेट्रोल पंप पुढील 2 ते 3 महिन्यासाठी आपल्याला पेट्रोलची अडचण निर्माण होणार नाही। आपल्याला नागरिक आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा काय सांगाल, हे पेट्रोल पंप तुम्ही गर्दी केली आहे, नेमकं कशासाठी तुम्ही गर्दी केली आहे? गर्दी वगैरे नाही, रेग्युलर भरतोय, पण ही गर्दी कृत्रिम झाली असं वाटतंय मला तरी। कारण आजच्याच बातमीमध्ये सांगितलं की 15 दिवस तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, तरी लोकांनी लगेच गर्दी करायला सुरुवात झाली आणि यांचं सकाळी पेट्रोल पंप बंद असल्यामुळे गर्दी झाली असं वाटतंय एकंदरीत। जिल्ह्यातील इथे देखील पेट्रोल पंप बंद आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला बघायला मिळत आहे। तर एकंदरीत काय नागरिकांना तुमचं आव्हान असेल? नाही, गर्दी करून विनाकारण हे अफवा पसरवण्यामध्ये काही मजा नाहीये। कारण असं जर असलं तर सगळ्यांनाच वेळ पण जातो आणि कारण नसताना सगळ्यांना हॅरेसमेंट होते। हे असं व्हायला नको शक्यतो। कारण वरून आता जर सांगताय की आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये तर असं व्हायला नको। नागरिकांनी शांत राहावे असे आवाहन देखील पेट्रोल असोसिएशनच्या अध्यक्षांकडून करण्यात आलेले आहे। पुढे न्यूज साठी मी सुपार, छत्रपती संभाजीनगर।